पत्रकार बांधवांचे मी पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात। मी दीपक बोराडे, धनगर समाजाच्या आरक्षण लढ्याच्या चळवळीतील एक कार्यकर्ता। धनगर समाज या राज्यात 2 नंबरचा, देशात 1 नंबरचा समाज। परवा आपण संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला। हा देश संविधानावर चालतो असं म्हणतात, दुर्दैवाने या संविधानाची अंमलबजावणी या देशामध्ये पूर्णपणे झालेली नाही। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित, संविधानाला अपेक्षित सुधारणा या देशात झाल्या नाहीत। धनगर जमातीचा समावेश एसटी जमातीच्या 47 जमातींच्या यादीमध्ये 36 नंबरला ऑलरेडी आहे। धनगड आणि धनगर या शब्दच्छलामध्ये गेल्या 8 दशकांपासून हा समाज आरक्षण रूपी अमृताच्या लाभापासून वंचित राहिलाय। धनगर समाज हा अत्यंत भोळा, अडाणी, रानावनात राहणारा, मेंढरांमागे फिरणारा गरीब भोळा समाज, अडाणी समाज। या समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम इथल्या सर्वच राजकीय पक्षांनी केलं। धनगरांचे क्रांतीसूर्य ज्यांना म्हणतात, स्वर्गीय बी.के. कोकरे साहेब यांनी पहिल्यांदा या राज्यामध्ये धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा सुरू केला। बी.के. कोकरे साहेब एक उच्च विद्याविभूषित, समाजाला समर्पित असं व्यक्तिमत्व होतं। तेव्हापासून सुरू झालेला हा आरक्षणाचा लढा माझ्यासारख्या अनेक लोकांनी आतापर्यंत या लढ्याचं नेतृत्व केलं। शेकडो आंदोलनं झाली, शेकडो उपोषणं झाली, मग रास्ता रोको असतील, मोर्चे असतील, या वेगवेगळ्या संवैधानिक मार्गाने आणि शांततेच्या मार्गानं सरकारला आमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी करावी यासाठी ही आंदोलनं झाली। लाखो लोकांनी या आंदोलनांमध्ये वेळोवेळी सहभाग घेतला। माझ्यासारख्या हजारो बांधवांवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु राज्यकर्त्यांनी धनगर जमातीच्या या घटनादत्त अधिकारापासून अजूनही वंचित ठेवलं। काँग्रेस आणि मित्रपक्षांनी स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षाच्या काळामध्ये जो अन्याय केला, त्यांनी जी पापं केली, धनगर समाजाला, धनगर जमातीला या आरक्षणापासून वंचित ठेवून त्याचं फळ त्यांना 2014 मध्ये मिळालं। या राज्यामध्ये धनगरांची संख्या 2 नंबरची, देशात नंबर 1 ची आपण म्हणतो। या राज्यात 2.5-3 कोटी धनगर समाज आणि देशात 20-25 कोटी धनगर आहेत। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंढरपूरला आले, त्यांनी सुद्धा धनगरांना आश्वासन दिलं होतं। आताचे पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदी साहेब पंढरपूरला आले, पांडुरंगाच्या पावन भूमीमध्ये। त्यांनी त्यावेळेस हिंदीतलं त्यांचं भाषण आमच्या तरुणांच्या प्रत्येकाच्या पाठ झालेलं आहे। ते जाहीरपणे बोलले होते, मेरे धनगर भाइयों आप बताओ, आपको सोनिया गांधी ने वादा किया था कि नहीं किया था? आपसे शरद पवार ने वादा किया था कि नहीं किया था? धनगर समाज इतनी बड़ी संख्या में यहां पर है, धनगरों का मतों के लिए यूज किया गया। आपका आरक्षण का प्रश्न इन लोगों ने नहीं छुड़ाया। आप हमें सत्ता दो, हम आपका आरक्षण देंगे। त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्यावेळेस बारामतीला माझ्यासारखे 9 उपोषणकर्ते उपोषणाला बसलेले होते आणि लाखो लोकांच्या समोर जाहीरपणे फडणवीस साहेब त्यावेळेस बोलले की तुमचा मतांसाठी वापर होतोय, माझा तुमच्या या आरक्षणाच्या बाबतीत पूर्ण अभ्यास झालेला आहे, माझ्याकडे गाडीभर कागदपत्र पुरावे आहेत। तुम्ही आम्हाला जर सत्ता दिलीत तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवतो। आणि तसं लिखित आश्वासन, त्यांचा जाहीरनामा, लेखी आश्वासन त्यांनी धनगर समाजाला दिलं। आणि या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप देशाच्या सत्तेत आलं, कारण 20-25 कोटी धनगर या देशामध्ये आहेत। या राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप सत्तेमध्ये आला आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले, कारण 2.5-3 कोटी धनगर समाज या राज्यामध्ये आहे। आणि हा धनगर समाज
जवळपास 80-90% समाज हा भाजप सोबत गेला. म्हणजे धनगरांनी दिलेला शब्द धनगरांनी पाळला. परंतु दुर्दैवानं ज्या रामाचं नाव घेऊन ही लोक सत्तेत आली आणि रामाचं नाव घेऊन सत्ता करतात, हे लोक विसरले की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. रामाचं नाव घेतात पण रामाच्या कुठल्याही विचारावर, प्रभू रामाच्या विचारावर हे लोक चालत नाहीत. कारण धनगरांनी दिलेला शब्द पाळला, यांना सत्तेत बसवलं, पण यांनी धनगरांना दिलेला शब्द पाळला नाही. आज स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जर स्वर्गातून पाहत असतील तर ते म्हणत असतील की हे नरेंद्र, हे देवेंद्र, मी माझ्या हयातीत धनगरांना दिलेलं आश्वासन पाळलं नाही. धनगरांच्या उपकारांमुळे तुम्ही सत्तेमध्ये बसलात, आता तरी धनगरांना दिलेलं आश्वासन पूर्ण करा, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती मिळेल, धनगरांच्या उपकाराची परतफेड होईल आणि आपण दिलेला शब्द पाळला जाईल. या लढाईसाठी गेल्या कित्येक दशकांपासून आमचा संघर्ष हा अंमलबजावणीसाठी चालू आहे. 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा आम्ही ताकदीनं लढलो. 24 तारखेला एक ऐतिहासिक विराट असा इशारा मोर्चा झाला, ज्या मोर्चानं महाराष्ट्र नाही तर या संबंध देशामध्ये एक क्रांतीची ज्वाला गेली. आमच्या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या प्रकारचे गर्दीचे रेकॉर्ड तुटले होते. राज्यातील धनगर जमातीच्या आंदोलनाचे सगळे रेकॉर्ड तुटले. एवढा ऐतिहासिक मोर्चा झाला, परंतु तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी दिलेल्या शब्दाची जाण झाली नाही. 2 ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी आम्ही विजयोत्सव साजरा करण्याच्या तयारीत होतो, परंतु सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. माझ्या प्रकृतीच्या अडचणीमुळे आणि समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन ही लढाई लढण्यासाठी, ही लढाई मरून नाही तर लढून जिंकता येईल म्हणून मी त्यावेळेस ते उपोषण स्थगित केलं. सरकारच्या वतीनं मंत्री, जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, नामदार गिरीश भाऊ महाजन आणि बरेच सत्तेतले आमदार, खासदार ही मंडळी त्या ठिकाणी आली होती. परंतु त्यांच्या हातानं उपोषण न सोडता, कारण सरकारकडनं आम्हाला कसल्याही प्रकारचं फसवा आश्वासन नको होतं, कसल्याही प्रकारचं चॉकलेट नको होतं. गेल्या कित्येक दशकांपासून आम्ही फसत आलोय, 2014 पासून आम्ही फसत आलोय. म्हणून सरकारच्या कुठल्याही चॉकलेटाला आमिषाला बळी न पडता माझ्या प्रकृतीच्या अडचणीमुळे आम्ही उपोषण स्थगित केलं आणि त्या दिवशी निर्णय घेतला 2 ऑक्टोबर ही गांधी जयंती आणि शांतिमय क्रांती होतीये, म्हणून गांधीजींच्या मार्गाने, शांततेच्या आणि 100% संविधानिक मार्गाने हा लढा अधिक तीव्रतेने लढण्याचा निर्धार आम्ही केला. मधल्या काळामध्ये थोडस निवडणुका होत्या, त्या अगोदर शेतकऱ्यांच्या शेतीचे कामं आणि धनगर जमात बऱ्यापैकी शेती आणि शेतीशी निगडीत आहे, त्या अगोदर अतिवृष्टीचा फार मोठा एक संकटाचा काळ, त्याच्यामुळे या आंदोलनाला काही काळ स्थगिती मिळाली. आता माझी तब्येत बऱ्यापैकी ठणठणीत झाली, बरा झालोय. राज्यभरातल्या भावना समाजाच्या तीव्र आहेत आणि समाजाच्या भावना, समाजाच्या आमच्या लेकरा बाळांच्या भविष्याचा प्रश्न जर आमच्या शांततेच्या मार्गाने गल्लीतल्या आंदोलनात सुटत नसेल, देवेंद्र फडणवीस यांना जर वाटत असेल की दीपक बोराडे याचं आंदोलन हे क्षणिक होतं, भावनिक म्हणून काही लोक त्यात सहभागी झाले असतील, हे आंदोलन क्षणापुरतं होतं, हा गैरसमज कदाचित फडणवीस साहेबांनी करून घेतलेला आहे. म्हणून त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी ते जर खरंच आमच्या धनगर समाजाची परीक्षा पाहत असतील, आम्ही किती संघटित झालोय, समाज किती पेटलाय, किती जागृत झालाय. आपण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपनं धनगरांची फसवणूक केली आहे, हे धनगरांना खरंच समजलं का नाही समजलं याची परीक्षा पाहण्याचं कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं असेल. म्हणून आम्ही आता या ठिकाणी राज्यभरातील बांधवांसोबत, जे या समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याच्या चळवळीमध्ये काम करतात, ज्यांनी आपलं योगदान दिलंय, या बांधवांसोबत चर्चा केल्यानंतर आता असा निर्णय केलेला आहे की राज्यभरामध्ये आम्ही 3 तारखेपासून फिरणार. जालन्याच्या या ऐतिहासिक आंदोलनामध्ये आमच्या मल्हार मावळ्यांनी, अहिल्यामाईंच्या लेकींनी जे तनमन धनानं सहकार्य करून एक ऐतिहासिक आंदोलन होण्याच्यासाठी ज्यांनी सहभाग नोंदवला, या सर्वांचे आभार मानण्यासाठी
आणि एका नवीन लढाईला सज्ज होत असताना त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा, नवीन आत्मविश्वास निर्माण करून ताकदीनं एक लढा लढून ही लढाई जिंकण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही राज्यभर फिरणार आहोत. मी 17 सप्टेंबरला आमरण उपोषण हे लढाई सुरू करत असताना एक वाक्य बोललो होतो की ही लढाई माझ्या आयुष्यातील शेवटची लढाई असेल. मी माझ्या धनगर समाजाला आवाहन केलं होतं की बांधवांनो, धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील हा शेवटचा लढा असेल आणि प्रत्येक धनगर बांधवानं सुद्धा आता ती शपथ घेतलेली आहे. प्रत्येक धनगर बांधव आमचा हा धनगरांच्या आयुष्यातील शेवटचा लढा आहे असं म्हणून या लढाईमध्ये आता उतरणार आहे. आणि या लढाईचा पुढचा टप्पा म्हणून आम्ही जर मुंबईमध्ये येऊनच सरकारला आमची परीक्षा पाहायची असेल, मुंबईमध्ये आल्यानंतरच जर सरकारची अक्कल ठिकाणावर येणार असेल, आम्ही मुंबईमध्ये आल्यानंतरच समाज पेटलाय आणि आता आमच्या विरोधात जातोय, सरकारला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव होणार असेल, मुंबईमध्ये आल्यानंतरच आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होणार असेल तर आता आम्ही मुंबईमध्ये येण्यासाठी सज्ज झालोय. मी अत्यंत नम्रपणे महाराष्ट्राच्या जनतेला, सर्व मुंबईकरांना सांगतो की आम्हाला इथे येण्याची हौस नाहीये. धनगर समाज हा मेंढपाळ, वाड्या वस्तीवर राहणारा, कुठं ऊसतोड करणारा, कुठं हमाली माथाडी कामगार करणारा, कुठं रिक्षा चालवणारे शेतकरी वर्गातून आलेले लोक आपापल्या कामाधंद्यात व्यस्त आहे. आपला वेळ खर्च करून, आपला पैसा खर्च करून मुंबईमध्ये येण्याची हौस कुणालाही नाहीये. आम्ही इथं आल्यानंतर निश्चितच साहजिक आहे इथल्या सामान्य जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. लोकांना, नोकरदार लोक असतील, शाळेतील विद्यार्थी असतील, व्यावसायिक असतील, यांना कदाचित आमच्या इथं येण्यानं काही त्रास होऊ शकतो. कुणालाही त्रास देण्याची आमची अजिबात भावना नाही, परंतु आमच्या व्यथा आहेत, आमच्या वेदना आहेत, आमचं दुःख आहे. घटनादत्त अधिकारापासून वंचित ठेवून आमच्या पिढ्यांचं अतोनात नुकसान इथल्या व्यवस्थेनं केलेलं आहे. आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी मजबुरीने नाईलाजास्तव आम्हाला आंदोलनाचं हे शस्त्र वापरण्यासाठी आम्ही मजबूर झालेलो आहोत. म्हणून आम्ही येणाऱ्या 21 जानेवारीपासून आझाद मैदान या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू करणार आहोत. तशी परवानगी सरकारकडे आम्ही मागणार आहोत. सरकारने परवानगी दिली तरी आणि नाही दिली तरी येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला 21 जानेवारी रोजी धनगरांचं एक विराट असं पिवळं वादळ या मुंबईमध्ये दाखल होईल. आणि मी अत्यंत नम्रपणे आपल्या माध्यमातून सरकारला आणि राज्याला सांगू इच्छितो की मुंबईनं आतापर्यंत बरीच आंदोलनं पाहिली, वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या पक्षाचे, संघटनांचे, पण आतापर्यंतच्या सगळ्या आंदोलनाचं, गर्दीचं रेकॉर्ड तोडणारं हे धनगरांचं आगळं वेगळं आंदोलन असेल. गर्दीचे सगळे रेकॉर्ड या ठिकाणी तुटतील. एक सुनामी माणसांची, पिवळ्या वादळाची या मुंबईमध्ये येईल. त्याच्यामुळं काय परिणाम होतील, कुणाला काही त्रास झाला तर याला 100% सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार असेल. आम्हाला कुणालाही त्रास देण्याची इच्छा नाही. म्हणून परत एकदा आपल्या माध्यमातून मी राज्यभरातल्या आमच्या धनगर बांधवांना विनंती करतो, भावांनो, आम्ही लढतोय, आमचा बाप लढला, आमचा आजोबा लढला, आमच्यावर गुन्हे दाखल झालेत, आमचा वेळ पैसा वाया गेला. आमच्या लेकरांच्या वाट्याला हा संघर्ष येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, आमच्या लेकरांनी मोर्चे, आंदोलनं करू नये, उपोषण करू नये, गुन्हे दाखल करून घेऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा आमच्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे असं म्हणून पूर्ण ताकदीनं या लढ्यामध्ये सामील व्हायचंय. आपण तानाजी मालुसरेंची गोष्ट ऐकली असेल. कोंढाणा किल्ल्यावर ज्यावेळेस आपले सैन्य मरण्याच्या परिस्थितीमध्ये आलं, हारण्याच्या परिस्थितीत आलं, सैन्य माघारी पळायला लागलं, तानाजी मालुसरेंनी परतीचे दोर कापून टाकले आणि सांगितलं, एकतर कड्यावरून पडून मारा किंवा लढून मारा. पुढचा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे. प्रत्येक मावळा त्वेषानं आणि जोशानं लढला आणि जिंकला. भावांनो, मी सुद्धा आपल्याला विनंती करतोय की आपल्या पुढच्या आंदोलनांचे सगळे दोर कापून टाकूयात. हा आमच्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे. जिंकलो तरी शेवटचा लढा, हारलो तरी शेवटचा लढा. हा शेवटचा लढा आमच्या आयुष्यातील, हा शेवटचा लढा आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा असं म्हणून आपण लढूया. आपसी गटतट, हेवे दावे, मतभेद सगळे विसरून या लढ्यामध्ये सामील व्हा. सगळ्यांना विनंती करतो की समाजापेक्षा पक्षाला महत्व देऊ नका.
समाजापेक्षा नेत्याला आणि पक्षाला महत्व देणं बंद करा. समाजाच्या आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाच्या या लढाईमध्ये सहभागी व्हा. सरकारला विनंती करतो, संविधानिक मार्गाने आम्ही मागणी मागतोय. घटनेत आहे, संविधानात आहे. आम्हाला कुठल्या आयोगाची, कुठल्या समितीच्या शिफारशी कशाची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, देवेंद्र फडणवीस साहेब, आम्हाला काय कळतं नाही कळत, काय समजतं याच्यापेक्षा तुम्हाला कायदा 100% माहिती आहे. तुम्ही 2014ला सगळा अभ्यास केलेला आहे. वकिलांचा फौज फाटा तुमच्याकडे आहे. कसं द्यायचं हे आम्हाला माहिती नाही, पण द्यावं लागेल हे आम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्ही दिलेला शब्द पाळा. धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवा. धनगरांना दिलेला शब्द पाळा आणि पुढील होणारे अनर्थ टाळा. परत एकदा 21 जानेवारीपासून मुंबईच्या या भूमीमध्ये धनगर जमातीचं ऐतिहासिक आंदोलन होतंय. धनगरांच्या या पिवळ्या वादळामध्ये सहभागी होऊन प्रत्येक मल्हार योद्ध्यानं आमच्या अहिल्यामाईंच्या लेकीनी या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार व्हावं. आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा हा ऐतिहासिक आणि शेवटचा लढा, या लढ्याचं साक्षीदार व्हावं ही विनंती करतो. परत एकदा सर्व सन्माननीय मीडिया प्रतिनिधी, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो.